मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षाने त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला होता व हे पद बऱ्याच काळासाठी रिक्त होते. मुंबई काँग्रेस वेगवेगळ्या गटात विभागलेला होता आणि हे गट एकमेकांच्या विरुद्ध होते. काँग्रेसच्या अध्यक्षा आणि श्री राहुल गांधी मुंबई काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी योग्य त्या उमेदवाराच्या शोधात होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सांगण्यासाठी वेळ मी मागितली आणि त्यांनी मला वेळ दिली. त्याने राजकीय मुद्द्यावर माझ्याशी चर्चा केली. महाराष्ट्रातील सामाजिक न्याय आणि सुधारणासारख्या विषयामध्ये विशेष रस दाखवला. त्यांच्यासारख्या तरुण व्यक्तीला भेटल्यानंतर मी फारच प्रभावित झालो. चर्चेदरम्यान मी माझ्या कार्याची माहिती त्यांच्याकडे सोपवली. मी त्यांच्याजवळ निवेदन दिले व पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मुंबईत येण्याचा त्यांचा कार्यक्रम जाहीर केला. काँग्रेस कार्यकर्त्यासोबत मुंबईत मी पुन्हा राहुल गांधी यांना भेटलो. त्यावेळी माझ्या जिल्ह्यातील कार्यकर्ते, आमदार, खासदार आणि जिल्हा समितीमधील कार्यकर्ते यांचा समावेश शिष्टमंडळामध्ये होता. ते काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रश्न विचारित होते. मला यावेळी त्यांच्यात नेतृत्व करण्यासाठी उत्तम गुण आहेत असे आढळून आले. ते तळागाळातील कार्यकर्त्यांच्या समस्या समजून घेण्याचा व समस्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मुंबई काँग्रेसमध्ये सखोल मोर्चे बांधणी सुरू झाली होती. मी कधीही या पदासाठी लॉबिंग करत नव्हतो किंवा मुंबई काँग्रेसच्या कोणत्याही परिचित नेत्यानेही या पदासाठी माझ्या नावाची शिफारस केली नव्हती. ज्या नेत्याने हायकमांड बरोबर काम केले होते त्याने त्यांच्या मर्जीतील नावे अध्यक्षपदासाठी सुचवली होती. यापैकी कोणत्याही नेत्याने निश्चितपणे माझ्या नावाची शिफारस केली नव्हती. यावेळी आदरणीय विलासराव देशमुख हे दिल्ली येथे केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदासाठी माझ्या मनात आशेची ज्योत पेटवणारे विलासराव होते. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा ते मला एकदा म्हटल्याचे आठवते, चंद्रकरजी, तुम्ही एकतर मुंबई किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असायला पाहिजे. आश्चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस मोहन प्रकाशजी यांनी मला निरोप दिला की राहुल गांधी यांनी मला दिल्लीत भेटायला बोलवले आहे. जेव्हा मी राहुल गांधी यांना भेटलो तेव्हा त्यांनी सामाजिक न्याय आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या सामाजिक बदलावाची भूमिका याविषयी चर्चा केली. मी कट्टर आंबेडकरवादी असल्यामुळे डॉक्टर आंबेडकर यांच्या चळवळीबद्दल श्री राहुल गांधी यांनी केलेला अभ्यास मला खूपच आवडला. त्यांच्याबरोबर झालेल्या या चर्चेने मी फार समाधानी होतो. अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि विचारवंत थॉमस जेफरसन म्हणतात, योग्य मानसिक वृत्ती असलेल्या माणसाला आपले ध्येय गाठण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि चुकीची मानसिक वृत्ती असलेल्या माणसाला संपूर्ण जगात कोणीच मदत करू शकत नाही. दरम्यान टीव्ही चॅनल आणि वृत्तपत्रात संभाव्य नावाचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अर्थात काही वाहिन्यांनी व वर्तमानपत्रांनी माझ्या नावाचा सुद्धा उल्लेख केला होता.
सकाळचे 10 वाजले होते जेव्हा मी माझ्या नित्य कामासाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत होतो, तेव्हा 10 जनपदेतून मला फोन आला व हा नंबर माझाच आहे याबाबत खात्री केली. ज्या क्षणी मी होय म्हटले तसा फोन कॉल अचानकपणे डिस्कनेक्ट झाला. पुढच्याच क्षणी मला परत फोन आला. चांदूरकरजी, मी सोनिया गांधी बोलत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी मी आपले नाव निश्चित केले आहे. ही बाब तुमच्यापुरतीच मर्यादित ठेवा. मी परदेशी जात आहे व लवकरच परत येईन. प्रभावी सचिवाकडून तुमच्या नावाची घोषणा लवकरच होईल. तुम्ही स्वतःहून मात्र ही बाब कोणालाही माहीत होऊ देऊ नका. मी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत असताना फोन डिस्कनेक्ट झाला. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात म्हणजे टिळक भवनात होतो. माझी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी निवड झाल्याची बातमी सर्वत्र पसरली. खूप साऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी काँग्रेस मुख्यालयात धाव घेतली. थेट प्रक्षेपण यापूर्वीच सुरू झाले होते. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी जनार्दन चांदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चांदूरकर हे सुनील दत्त यांचे निकटवर्ती मानले जायचे. गुरुदास कामत यांच्या गटाचे भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांची नावं देखील चर्चेत होती. त्याचबरोबर मिलिंद देवरा गटाच्या मधु चव्हाणांचं नाव देखील अध्यक्षपदाच्या चर्चेत होतं. जनार्दन चांदूरकर हे दोन्ही गटांपासून दूर होते, म्हणूनच अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याचं समजतं. हायकमांडचा कौल ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर यांच्या बाजूला लागला. दिल्लीमध्ये काँग्रेस मुख्यालयात मुंबई अध्यक्षपदाची आज घोषणा करण्यात आली. आता जनार्दन चांदूरकर हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असतील. मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसच्या मुख्यालयात दाखल झाले. आम्ही चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले व जवळच असलेल्या शिवाजी पार्क येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून प्रेरणा घेतली. हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने माध्यमांनी हा सगळा कार्यक्रम प्रक्षेपित केला. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राचे रखाने माझ्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीच्या बातमीने भरून गेले होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजीतल्या आघाडीच्या वृत्तपत्रांनी या बातमीला प्रथम पृष्ठावर ठळकपणे स्थान दिले होते. की मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी 30 वर्षांच्या कालावधीनंतर मराठी चेहरा आणि विशेष करून दलित चेहरा मिळतो आहे. काय आपल्या भावना आहे? नाही, एक तर मुंबई आणि महाराष्ट्र आणि देशातील दलितांच्यासाठी काँग्रेस पक्ष त्याच्यामधून आलेल्या लिडरशिपला प्रोत्साहन देते, हे आता परत एकदा सिद्ध झालं. त्याचं कारण पहिल्यांदा सुशीलकुमार शिंदे हे देशाचे होम मिनिस्टर झाले आणि लोकसभेमध्ये नेते म्हणून त्यांची सोनियाजींनी निवड केली. मला असं वाटतं की तुम्ही बाकीचं जर पाहिलं तर बिहार आणि बाकीच्या बऱ्याच प्रांताचे अध्यक्ष हे दलित मॅडमनी केलेले आहेत आणि आता मुंबईचा अध्यक्ष म्हणून सुद्धा माझी निवड झाल्यामुळं एक दलित समाजामध्ये आणि मराठी समाजामध्ये ऑब्व्हियसली चांगला मेसेज जाणार. त्याचबरोबर सगळे बाकीचे जे लोक आहेत, आमची कलेक्टिव्ह लिडरशिप असल्यामुळे, सोनिया जे आमच्या लिडर असल्यामुळं आम्ही ते मुंबईमध्ये काम बरोबर करू. एक मूलभूत असा प्रश्न असतो की मुंबई काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण आहे. या पदासाठी सुद्धा खूप रस्सीखेच होती. असं असताना तुम्हाला हे पद मिळतं. मी कोणत्या गटाला बिलॉंग करत नाही. माझे सगळ्या एमपीसशी, माझे सगळ्या आमदाराशी, माझे सगळ्या मिनिस्टर्सशी, मुंबईतील सगळ्या माझ्या इतर तमाम नेत्याशी गेल्या 30 वर्षापासून चांगले अतिशय कॉर्डियल रिलेशन्स आहेत आणि मी कोणत्या गटाशी बिलॉंग न केल्यामुळं मी सगळ्यांच्याशी जाऊन सल्लामसलत करून सगळ्यांची राय घेऊन एक कलेक्टिव्ह लिडरशिप सोनियाजींच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये मी उभा. थ्री मस्केटियर्सचा निर्माता अलेक्झांडर ड्युमास यांचे मत मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो. ऑल फॉर वन अँड वन फॉर ऑल. माझ्या नियुक्तीच्या 4 दिवसानंतर मी कार्यालयाचा पदभार 8 एप्रिल 2013 रोजी स्वीकारला. मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले होते. माणिकराव ठाकरे यांनी माझ्याकडे अध्यक्षपदाचा कारभार सोपवला.
माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद अध्यक्ष श्री शिवाजीराव देशमुख, दिवंगत वनमंत्री आदरणीय पतंगराव कदम आणि जवळपास सर्वच मंत्री, आमदार व खासदार सोहळ्यासाठी उपस्थित होते। वृत्तवाहिन्या आणि माध्यमांनी या प्रसंगाला चांगलीच प्रसिद्धी दिली। काँग्रेसच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांना संघटित करणे फार महत्त्वाचे होते। मुंबईतल्या 6 जिल्ह्यात जिल्हावार बैठकी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला। ठरल्याप्रमाणे मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा कमिटीच्या वतीने येथील खासदार श्री गुरुदास कामत यांच्या नेतृत्वाखाली पहिली जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली। या सभेला सुमारे 15,000 कार्यकर्ते उपस्थित होते आणि माननीय गुरुदास कामत यांनी महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 15 लाखाचा धनादेश सुपूर्द केला। लवकरच 21 एप्रिल रोजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वात मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात काँग्रेसची विशाल बैठक आयोजित करण्यात आली व दुष्काळग्रस्तासाठी 52 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला। 27 एप्रिल रोजी दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेसने एक बैठक आयोजित करून दुष्काळग्रस्तासाठी रुपये 3,50,000चा निधी जमा केला। तसेच इतर सर्व कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी त्याच दिवशी मुंबई काँग्रेसची सेवा दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती। दिनांक 2 मे 2013 रोजी अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी व कार्यभार सुरळीत चालण्यासाठी बैठक बोलावली। या चर्चेत मी 3 जिल्ह्यात झालेल्या भव्य बैठकी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केलेल्या मदतीचा उहापोह केला। राहुल यांनी समाधान व्यक्त केले आणि उर्वरित 3 जिल्ह्यासाठी व त्यानंतर प्रत्येक आमदार मतदारसंघासाठी हाच कार्यक्रम सूचना त्यांनी केली। त्यांनी निर्देश दिले की मुंबई प्रदेश कार्यकारी समितीची बैठक दरमहा होईल। या मीटिंगचे मिनिट्स मी माझ्या दर्शकांच्यासाठी प्रस्तुत करीत आहे। या 2 महिन्याच्या काळात मी सुमारे 50 सभा आयोजित केल्या आणि काँग्रेस पक्षासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला। जवळपास सर्वच बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते। जुलै 2013 मध्ये काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले। काँग्रेस अध्यक्षांनी केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देताना मी मुंबईमधून देणगी गोळा करण्याचा कार्यक्रम आयोजित केला। मुंबईमध्ये असलेल्या षण्मुखानंद सभागृह येथे तुडुंब गर्दीने भरलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते। 1,10,00,000 रुपयाची मदत जमा केली आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पूरग्रस्तांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला। पावसाळ्याच्या काळात आणि नंतरही मुंबईतील रस्ते खड्ड्यांनी भरून गेलेले असायचे। यामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणीचा सामना करायला लागत होता। मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भाजप पक्षाचे शासन होते। शिवसेना भाजप संचालित हा मुंबई महानगरपालिकेतील खड्डे व भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला
उजाळा देण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने मोठा ऐतिहासिक मोर्चा काढला. या मोर्चाचा लाभ 2014 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या बाजूने वातावरण निर्मितीसाठी होणार होता. मुंबईतील वृत्तपत्रांनी या मोर्चाला ऐतिहासिक भव्य मोर्चा असे मानले. या मोर्चामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, मंत्री, आमदार व खासदार एकत्रितपणे उपस्थित होते. यावर वृत्तपत्राने प्रकाश टाकला. बातम्या मुंबईतले रस्ते आणि नागरी समस्यांविरोधामध्ये काँग्रेसनं आझाद मैदानावरची मोर्चा काढलेला आहे. मुंबई महापालिका नागरिकांना किमान सुविधा देण्यातही अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. मुंबईतल्या जवळपास प्रत्येक रस्त्यावरती खड्डे पडल्यानं मुंबईकर भारतीय जनता पार्टी और शिवसेना का जो महानगर पालिका में प्रशासन है वो प्रशासन का फेल्योर हाईलाइट करने के लिए मुंबई की जनता की भावना प्रदर्शित करने मोर्चा है. प्रवास खडतर झालेला आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज हाती येते, ती म्हणजे खड्ड्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते आणि मनपा आयुक्तांची बैठक आता सुरू झालेली आहे. या बैठकीत जनार्दन चांदूरकर, आमीन पटेल, बाबा सिद्दीकी, एकनाथ गायकवाड, भाई जगताप आणि राजहंस सिंह यांची उपस्थिती आहे. तसंच आयुक्तांनीही उपस्थिती लावलेली आहे. उपस्थित आयुक्तांनी काँग्रेस नेत्यांना आश्वासन दिलेलं आहे. लवकरात लवकर निविदा प्रक्रियेत वेंडिंग सिस्टम आणणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तर एकदा ब्लॅकलिस्टमध्ये झालेला कॉन्ट्रॅक्टर पुन्हा नव्यानं कंपनीच्या नावावर निविदा प्रक्रियेत भाग घेऊ शकणार नाही असंही सांगण्यात आलेलं आहे. वर्ष 2013 संपत आलेले होते आणि मुंबई काँग्रेस मुंबईतील सर्व जागा लढवण्याच्या तयारीत होता. संसदेचे सर्व सभासद हे लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार होते. ते त्यांच्या मतदारसंघातील निवडणुकीच्या तयारीत होते. मुंबई काँग्रेस ही अखिल भारतीय काँग्रेसशी समन्वय साधून होती. मुंबईत सोनिया गांधींची भव्य सभा आयोजित करण्याची जबाबदारी मुंबई काँग्रेसवर सोपवण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मी सोनिया गांधींची रॅली MMRDAच्या मैदानावर आयोजित करण्याचे ठरवले. मुंबईच्या असंख्य काँग्रेस परिवारातील बंधू आणि भगिनींनो, आपले सगळ्यांचे लाडके नेते आणि काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, देशाचे भावी पंतप्रधान राहुलजी गांधी आपल्यामध्ये येऊन दाखल झालेले आहेत. त्यांचं या लाखोच्या मॉबच्या वतीनं आणि मुंबई काँग्रेसच्या वतीनं मी या MMRDAच्या ऐतिहासिक मैदानामध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि आपण सगळ्यांनी एवढ्या जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजेत की त्या टाळ्या राहुलजींना ऐकायला गेल्या पाहिजेत. जोरदार तालियां बजाओ. अभी मैं राहुल जी का स्वागत करने के लिए मैं घोषणा देता हूं और आप सब मुंबई के लाखों कांग्रेसवासी राहुल जी के नाम का जय जयकार करने के लिए मेरे पीछे घोषणा देकर आसमान को बुलंद कीजिए. बोलो भाई साहब, राहुल गांधी. क्या सुनने को नहीं आता? आसमान दुमदुमना चाहिए. राहुल गांधी देश का पंतप्रधान कैसा हो, राहुल गांधी जी आगे बढ़ो. हमारा नेता, देश का नेता, गरीबों का नेता, हमारा नेता आम आदमी का नेता. अभी राहुल गांधी जी हमारे बीच में उपस्थित हुए हैं. यहाँ उपस्थित लाखों की संख्या में मुंबई के कांग्रेस परिवार के हमारे भाई और हमारी सब बहनें
उनको स्वागत करने के लिए और उनका स्पीच सुनने के लिए काफी समय से यहाँ उपस्थित है। आप सबको मालूम है कि एमएमआरडीए का ये ऐतिहासिक मैदान है और एमएमआरडीए के इस ऐतिहासिक मैदान में कांग्रेस की ये पहली रैली राहुल गांधी जी एड्रेस करने जा रहे हैं और मैं आपको सबको धन्यवाद देता हूं कि आप इतनी बड़ी तादाद में देश के नेता राहुल गांधी के पीछे खड़ी ताकत दिखाने के लिए आप इतनी भारी संख्या में आज इस एमएमआरडी के मैदान में उपस्थित हुए। मैं आप सबका सहर्ष स्वागत करता हूं। उसके साथ साथ ये मीटिंग कामयाब करने के लिए हमारे कांग्रेस परिवार के सब नेता ने जो दिन रात मेहनत की है उसलिए और आप जो कार्यकर्ता या धूप में बैठकर राहुल जी गांधी का जो प्यार हम लोगों में है वो दिखाने के लिए और उनका भाषण सुनने के लिए आप जो बैठे हैं, आपको जितना धन्यवाद दो वो कमती है, ये मैं यहाँ कहना चाहता हूं। राहुल जी को मुंबई की तरफ से, मुंबई कांग्रेस की तरफ से एक अनोखा मोमेंटम मैं देना चाहता हूं। ये है देश का संविधान और इस देश के संविधान का संरक्षण राहुल गांधी करेंगे। आपको मंजूर है, राहुल गांधी करेंगे। और मैं आपको ये वचन देता हूं, हमारी मुंबई कांग्रेस आपको वचन देती है, संविधान के रक्षा करने में आपके साथ जो भी लड़ाई करेगा उसको हम मिट्टी में मिलाएंगे और ये संविधान देश की एक सरताज संविधान करके बरकरार रहेगी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राहुल गांधी, जय हिंद। आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होता है। भाई और बहनों, कांग्रेस पार्टी के हमारे प्यारे कार्यकर्ता, प्रेस के मित्रों, आप सबका यहां बहुत बहुत स्वागत, नमस्कार। आज यहां कांग्रेस प्रेसिडेंट को आना था। सुबह उनकी तबीयत थोड़ी खराब हुई तो उन्होंने कहा कि मुझे यहां आना चाहिए। खुशी से मैं यहां आ गया। थोड़ी देरी हो गई, आपको कष्ट हुआ, इसके लिए मैं माफी मांगना चाहता हूं। देखिए, आपके सामने चुनाव है और दो विचारधाराओं की टक्कर है। कांग्रेस पार्टी मुंबई में पैदा हुई थी। मुंबई में क्यों पैदा हुई? क्योंकि कांग्रेस पार्टी की जो विचारधारा है वो मुंबई के डीएनए में है, मुंबई के दिल में है, आपके दिल में है। विचारधारा क्या है? विचारधारा क्या है? विचारधारा ये है कि एक दूसरे की इज्जत करो, भाईचारे से, प्यार से बात करो, एक दूसरे से गले मिलो और मुंबई को, प्रदेश को और देश को आगे ले जाओ, तेजी से आगे ले जाओ। सालों से आप ये काम कर रहे हो। सबकी इज्जत होती है इस शहर में। आर्थिक राजधानी है ये हिंदुस्तान की। सबसे ज्यादा धन आप हिंदुस्तान को देते हो। क्यों दे पाते हो? क्योंकि यहां भाईचारा है, इज्जत है, प्यार है। हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई सब एक साथ मिलकर काम करते हैं। इसलिए कांग्रेस यहां पैदा हुई। दूसरी तरफ विपक्ष के लोग हैं, वो कहते हैं भाई देखिए, हिंदू को मुसलमान से लड़ना है, हिंदू को मुसलमान से लड़ना है, एक धर्म को दूसरे धर्म से लड़ाना है, एक जात को दूसरी जात से लड़ाना है। लड़ाई होने के बाद क्या होता है? वो भाग जाते हैं और आपका नुकसान होता है, गरीब लोगों का नुकसान होता है। पहला ये फर्क है। दूसरा फर्क, हम कहते हैं कि अगर प्रगति आएगी, हिंदुस्तान आगे बढ़ेगा, तो गरीब पीछे नहीं रह सकता है।
गरीब को भी एक साथ आगे बढ़ना पड़ेगा। ये नहीं कि चुने हुए लोग आगे निकल गए, बड़ी बड़ी बिल्डिंग बन गई, हवाई जहाजों में उड़ना शुरू हो गया और नीचे से गरीब देख रहा है, कह रहा भैया ये क्या हो रहा है हिंदुस्तान में। हम दो हिंदुस्तान नहीं चाहते हैं, हम एक हिंदुस्तान चाहते हैं। गरीबों का अमीरों का एक हिंदुस्तान होगा और गरीब प्रगति करेगा। उनकी तरफ उनकी सोच क्या है? उनकी सोच है कि भाई चुने हुए लोगों का फायदा हो, 2-3 बिजनेसमैन का फायदा हो, गरीब देखता रह जाए। गरीब सपने ना देखे, क्योंकि अगर जिस दिन गरीब सपने देखना शुरू कर जाएगा मुश्किल हो जाएगी। हम आपको सपने दिखाना चाहते हैं। हम चाहते हैं कि आपके बच्चे, गरीब के बच्चे, दलित के बच्चे, अल्पसंख्यक के बच्चे, आदिवासी के बच्चे बड़े से बड़े सपने देखें। भारतीय जनता पक्षाने याच MMRDA मैदानावर सभा आयोजित केली होती आणि मोदींनी सभेला संबोधित केले होते। मुंबई काँग्रेसने मोदीनंतर त्याच मैदानात सभेचे आयोजन केले। काँग्रेसच्या या विराट सभेला 2 लाखाहून अधिक लोकांनी उपस्थिती दर्शवली। ही विराट सभा भारतीय जनता पक्षाच्या सभेपेक्षा कैक पटीने मोठी होती। त्यावेळी अशी प्रचंड जाहीर सभा आयोजित केल्याबद्दल माझे त्याने अभिनंदन केले। महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेते माझ्यासाठी थांबून राहिले व त्यांनी माझ्या संघटनात्मक कौशल्याचे कौतुक केले। आघाडीचे वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इंडिया यांनी छापल्याप्रमाणे मुंबई काँग्रेसची भव्य सभा मोदीच्या सभेपेक्षा कैक पटीने मोठी होती। दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 22 एप्रिल 2014च्या वर्तमानपत्रात मुंबई आवृत्तीमध्ये खालील प्रमाणे मजकूर छापण्यात आला होता। भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी देशभरात इतर कुठल्याही नेत्यापेक्षा इतरत्र जास्त गर्दी खेचत असतील, पण सोमवारी मुंबई याला अपवाद ठरली। पोलिसांच्या आकडेवारीनुसार MMRDAच्या मैदानात दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांच्या झालेल्या सभेत मोदी यांच्या झालेल्या सभेपेक्षा अधिक लोक उपस्थित होते। मोदी लाट इतरत्र असू शकते, मात्र मुंबईत नाही। 2014ला लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली। राहुल गांधीजींना पंतप्रधान करण्याबाबतची माझी एक डिबेट मी उद्घोषित करीत आहे। खरंच राहुल गांधी म्हणजे त्यांनी बरीच वक्तव्य केली, बऱ्याच वक्तव्यावर नंतर त्यांनी माघारी घेतली। असं असतानाही आज ते प्राईम मिनिस्टर मटेरियल आहेत का, याच्यावर आपण बोलतोय। चांदूरकरजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतो। तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने दिग्विजय सिंगांनी सुरुवातीला सांगितलं, ठीक आहे आता ते प्रगल्भ झालेले आहेत आणि खरंच राहुल गांधींनी आता पुढे यायला पाहिजे, काँग्रेसची डळमळीत जी परिस्थिती सध्या जी वाटते एकूणच राजकीय, त्यानंतर हे वक्तव्य आलं असं आहे का? नाही, मला वाटतं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुद्धा काही दिवसाच्या पूर्वी राहुल गांधी हे पंतप्रधान पद चांगल्या प्रकारे सांभाळू शकतील असं दस्तूरखुद्द पंतप्रधानांनी सुद्धा म्हटलेलं होतं। त्यामुळे हे यांचं जे स्टेटमेंट आहे आपल्या दिग्विजय सिंगांचं, हे काही एक कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट किंवा विथ सर्टन मोटिव्स असं नाही आहे। त्यांचा काल 41वा वाढदिवस होता आणि 41व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलं। राहुल गांधी हा नेता वस्तुस्थिती लक्षात घेऊन काम करणारा नेता आहे। मध्य प्रदेशमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या बरोबर, यूथ बरोबर जे इंटरॅक्ट केलं, तर त्यांनी सांगितलं की मैं आज पॉलिटिक्स में इस जगह हूं इसलिए कि मेरी नानी पॉलिटिक्स में थे, मेरा पड़दादा पॉलिटिक्स में था, माय फादर वॉज इन पॉलिटिक्स। तेव्हा यूथनी पॉलिटिक्समध्ये येण्याच्यासाठी असं कोणतरी नातेवाईक लागतं किंवा त्याला मसल पॉवर लागते किंवा त्याला पैशाची पॉवर लागते,
अशा पद्धतीची रिअलिस्टिक उदाहरणं करून किंवा एक स्टँड घेऊन राहुल गांधींनी या देशातील एक युथ फोर्सला दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी सांगितलं की म्हणजे जे आपले पूर्वज असतात किंवा आपल्या मागे घराणं असतं ते झाल्याशिवाय चांगला राजकारणी होऊ शकत नाही. मग आता मी आपल्यासमोर एक रेफरन्स देऊ इच्छितो. पॅट्रिक फ्रेंच नावाच्या माणसानं इंडियातील राजकारणातील घराणेशाही विरोध एक आर्टिकल लिहिलेलं आहे. ठीक आहे, घराणेशाही हा पण सर्वात मोठा घराणेशाही हा फक्त गांधी फॅमिलीचाच विषय नाही. उत्तर प्रदेशाचे मुलायम सिंगचा आहे, लालू प्रसाद यादवचा आहे, कितीतरी नावं याच्यामध्ये. जवळजवळ 74 खासदार. म्हणजे तुम्हाला म्हणायचं थोडक्यात राहुल गांधी खरं बोलले आणि बाकीचे लोक बोलायला लाजत असतात. बाकीचे बोलायला लाजतात, पण राहुल गांधी यांनी परखडपणे सांगितलं की बाबा परखड भूमिका आहे त्यांची. ठीक आहे. म्हटलं जातं किंवा बऱ्याचशा नेत्यांकडून पण हे म्हटलं जातं की ते मॅच्युअर नाही आहेत. आपण चांदोरकरांना विचारू, चांदोरकरजी असं का म्हटलं जातं की राहुल गांधी इज नॉट मॅच्युअर, ही इज नॉट फिट? कारण राजीव गांधींच्या वेळी परिस्थिती वेगळी होती. त्यांच्याबद्दल काय आहे ते काय आहेत हे लोकांना खरंच माहित नव्हतं. त्यांना अचानक आणून बसवलं. पण यांच्या बाबतीत असं नाहीये. हे बऱ्याच निवडणुका हातात आहेत, बऱ्याच ठिकाणी जात आहेत, समाजकारण करतायत. असं असताना नेहमी असं का म्हटलं जातं? जे आपले विश्लेषक आहेत किंवा जे राजकीय याचा अभ्यास करतात ते लोक का म्हणतात की हे अजूनही प्रगल्भ नाही आहेत, कारण तिथपर्यंत पोहोचलेले नाहीये? नाही, त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची आपल्या आता हे भारतीय जनता पार्टीचं मत झालं. इट्स अ पॉलिटिकल पार्टी. नाही वासंती, नाही, हे महत्वाचं त्यांच्याकडे मी येतो. तो मुद्दा अलग आहे. किंवा दुसरे ते कम्युनिस्ट पार्टीवाले ते त्यांची ती राजकीय पार्टी. आता यांची मला उत्तर देणं आवश्यक आहे. हे म्हणाले की इंदिरा गांधी गुंगी गुडिया बोलत होते, राजीव गांधी लेट मी स्पीक. त्यानंतर राजीव गांधी बद्दल हे म्हणाले की ते विमान चालवत होते. इंदिरा गांधी ज्यांना गुंगी गुडिया म्हणून आरोप करण्यात येत होता त्यांच्या कानाखाली थप्पड बसली. पाकिस्तान सारख्या देशाचे 2 तुकडे पाडले आणि अटल बिहार वाजपेयी सारख्या नेत्यानं त्यांना या देशातली दुर्गा म्हणून संबोधित केलं पार्लमेंटमध्ये. तेव्हा आता पण तुम्ही ते राहुल गांधीच्या बद्दल तेच बोलता. राजीव गांधी टुक इंडिया टू द 21st सेंचुरी. आज जी देशाची प्रगती झालेली आहे, कम्युनिकेशन इतकं फास्ट झालेलं आहे. आज लेबर लोकांच्या हातामध्ये टेलिफोन आहे आणि इंडिया ज्या देशामध्ये सुई बनत नव्हती त्या देशामध्ये आज सॅटेलाइट बनत आहे. त्याला हे कलेक्टिव्ह लिडरशिप ऑफ जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राहुल गांधी. आणि आता आपण त्याच काँग्रेसच्या आकसामधून राहुल गांधीवरती आरोप केला जातो की ते इमॅच्युअर आहेत. हाऊ डू यू नो दॅट? आज अमेरिकेचे पंतप्रधान जॉन एफ केनेडी 36 वर्षाचे असताना झाले होते आणि त्यांनी अमेरिकेमध्ये इतिहासामध्ये त्यांचं नाव नोंदवण्यात आलं. जगातील निरनिराळ्या देशांचे पंतप्रधान हे 40च्या दरम्यानातले आहेत आणि म्हणून आज देशाला एक यंग आणि डायनॅमिक पंतप्रधानाची गरज आहे आणि ती राहुल गांधीच्या रूपानं हे ती पूर्णपणे होईल आणि देशाला एक प्रगतीची अजून नवी वाट मिळेल. हे मी माझं मत सांगतो. राहुल गांधींनी काही सांगितले नाही की मी पंतप्रधान होणार म्हणून. इनफॅक्ट ही हॅज डिनाईड. परंतु राजीव गांधींनी पण सांगितलं, राहुल गांधींनी पण सांगितले नाही. इनफॅक्ट ही इज ऑल्सो सेइंग दॅट. परंतु संसदीय लोकशाहीमध्ये आता यांनी जे सांगितलं, काँग्रेस पक्षाचे ते जनरल सेक्रेटरी असल्यामुळं, एक आमच्यातला तो मास बेस लीडर असल्यामुळं, आम्हाला जर भविष्यात निवडणुका जिंकायच्या असतील आणि लोकसभेमध्ये आम्हाला मेजॉरिटी आणायची असेल तर आम्हाला राहुल गांधी सारखा नेता देशाचा पंतप्रधान म्हणून आम्हाला प्रोजेक्ट करणं भाग आहे. हे जाऊन सांगतील लोकांच्या समोर की ते इमॅच्युअर आहेत. हे जाऊन सांगतील लोकांच्या समोर की त्यांना काही कळत नाही. आणि त्यानंतर लोक जेव्हा काँग्रेसला दिल्लीच्या तख्तावरती बसवतील त्यावेळेला राहुल गांधी नको म्हणाले, चांदोरकरजी, मी काँग्रेसचे लोक त्यांना पंतप्रधान